गव्हाच्या पिठाचे मोमोज किती मस्त मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे झाले आहेत. चटणी सुद्धा मस्त एक नंबर अशी झाली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मोमोजची चटणी करायची आहे. त्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे छान पिकलेले टोमॅटो घेतले. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर टोमॅटोचा देठाचा भाग कट करायचा व टोमॅटोला खालच्या बाजूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने 3ही टोमॅटो कट करून घेतले. एका कढईमध्ये पाणी गरम करायचं. त्यामध्ये कट केलेले टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या. लाल सुक्या मिरच्या कमी तिखट असलेल्या घ्यायच्या आहेत. झाकण ठेवून एक 7-8 मिनिटे शिजून घ्यायचं. झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक 7 ते 8 मिनिटे टोमॅटो, मिरच्या, लसूण शिजून घेतले. बघा टोमॅटो छान शिजले आहेत. आता याची साल जी आहे ती काढून घ्यायची. 3ही टोमॅटोची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची. टोमॅटो थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, लाल सुक्या मिरच्या, लसूण व 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि मिक्सरवरती छान बारीक अशी पेस्ट तयार करायची. तर बघा अशा पद्धतीने छान बारीकसर अशी टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. आता चटणी करण्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल घालायचं. तेल खूप कमी घालायचं आहे. यामध्ये बारीक कट करून घेतलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आणि छान कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायच्या. लसूण छान परतून झाला की तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, 1 ते 1.5 चमचा सोया सॉस व 1 ते 1.5 चमचा व्हिनेगर घालायचं आहे. आता सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. आता गाड्यावर मिळते तशी मस्त एकसंध व दाटसर चटणी करण्यासाठी ही चटणी 6 ते 7 मिनिटे छान अशी शिजवून घ्यायची. सुरुवातीला तुमच्या लक्षात येत असेल चटणी पातळ आहे, परंतु छान शिजल्यानंतर ही चटणी मस्त एकसंध व दाटसर होते. तर बघा एक 6 ते 7 मिनिट ही चटणी शिजून घेतली आणि मस्त दाटसर एकसंध व चटकदार अशी मोमोजची चटणी तयार आहे. आता व्हेज मोमोजचं स्टफिंग करण्यासाठी इथे मी जाडसर कापलेली 2 कप पत्ताकोबी, जाडसर कापलेली 1 कप शिमला मिरची व 1 कप गाजर घेतला आहे. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या. आता ह्या भाज्या चॉपरमध्ये टाकून आपल्याला छान चॉप करून घ्यायच्या आहेत. भाज्या इथे मी स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर त्याचं पाणी पूर्णपणे सुकून घ्यायचं आहे आणि त्या चॉपरमध्ये छान बारीकसर अशा सगळ्या भाज्या चॉप करून घ्यायच्या. अशा पद्धतीने आता चॉप केलेल्या भाज्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर सिमला मिरची इथे मी चॉप करून घेतली आहे आणि गाजरसुद्धा छान बारीक असं चॉप करून घेतलं. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मीठ सगळ्या भाज्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता या भाज्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे ह्या भाज्या बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत मोमोजसाठी गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल आणि मीठ गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मऊ असं पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप जास्त कडकसुद्धा मळायचं नाही किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा नाही. तर बघा थोडं थोडं पाणी टाकून छान अशा पद्धतीने मऊ असं पीठ मळून घेतलं. पीठ भिजवल्यानंतर छान मळूनसुद्धा घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं मऊ पीठ मळून घेतलं. आता झाकण ठेवून हे पीठसुद्धा बाजूला ठेवूया. आता बघा आपल्या भाज्या झाकून 10 मिनिटे झाली आहेत आणि आता भाज्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. तर आता यामधलं सर्व पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. बघा एकदम करकचून ह्या भाज्या पिळून घ्यायच्या. शक्य होईल तेवढं यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. भाज्या छान पिळून घ्यायच्या म्हणजे मोमोज वाफवताना फुटत नाही. अशा पद्धतीने सगळ्या भाज्या इथे मी छान पिळून घेतल्या. आता भाजी पिळलेलं हे जे पाणी आहे याचं तुम्ही सूप करू शकता किंवा पीठ मळण्यासाठी सुद्धा हे पाणी तुम्ही वापरू शकता. आता मोमोजचं स्टफिंग करण्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल घालायचं. यामध्ये इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले व 2 हिरवी मिरची चॉप करून घेतले आहे. ते टाकून घ्यायचं आणि छान याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं. आले, लसूण, हिरवी मिरची परतून झाली की एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे. तो सुद्धा टाकून याचा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. खूप जास्त लालसर करायचा नाही. मोमोजची स्टफिंग करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. आता कांदा परतून झाला. आता यामध्ये पिळून घेतलेल्या भाज्या घालायच्या. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. सुरुवातीला आपण थोडंसं मीठ घातलं होतं पण त्यावरलं पाणी पिळून काढल्यामुळे ते मीठ निघून जाते. पाव चमचा काळी मिरी पूड घातली आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हाय फ्लेमवर फक्त 1 मिनिटभर ह्या भाज्या परतून घ्यायच्या. भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत. भाज्यांचा जो क्रंच आहे ना तो कायम राहिला पाहिजे. आता सगळ्यात छोटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे आणि व्हेज मोमोजची मस्त अशी स्टफिंग इथे तयार आहे. तोपर्यंत बघा गव्हाचं पीठ सुद्धा मस्त असं मुरलं आहे. बघा तुम्ही बघू शकता मस्त मऊ असं हे पीठ तयार आहे. आता या पिठाचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
मोमोज करण्याआधी मोमोजच्या चाळणीमध्ये आपण वाफवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे मोमोज चाळणीला चिकटणार नाही. आणि त्या गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि याची छान पातळसर अशी पारी लाटून घ्यायची. तर बघा सगळ्या बाजूने एकसारखी आणि मस्त पातळसर अशी याची पारी इथे मी लाटून घेतली आहे. छान पातळसरच पारी लाटायची, खूप जास्त जाड लाटायची नाही. तर तयार केलेलं 2 चमचे स्टफिंग या मोमोजमध्ये आपण भरून घेणार आहोत आणि आता याला मोमोजचा आकार द्यायचा. तुम्ही व्हिडिओ नीट बघा, अगदी सोप्या पद्धतीने मोमोजला कसा आकार द्यायचा ते इथे तुम्हाला दाखवत आहे. बघा, सुरुवातीचं टोक आपण आधी प्रेस करून घ्यायचं, नंतर आजूबाजूला 2 प्लेटा पाडून त्या एकमेकाला चिकटवून पुढे ढकलायच्या. बघा, दोन्ही साईडला अशा पद्धतीने प्लेट पाडायच्या आणि त्या एकमेकाला चिकटवून पुढे ढकलून घ्यायच्या. अगदी सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट असा मोमोजचा शेप देऊ शकता. व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि शेवटून थोडंसं जे टोक उरते ते सुद्धा व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं. बघा, अगदी गाड्या वेळ मिळतो त्याच पद्धतीचा मस्तसा शेप आपल्या मोमोजला आला आहे ना. आता हे मोमोज चाळणीत ठेवायचे. अशा पद्धतीने सगळे मोमोज करून घ्यायचे. मोमोज कसा करायचा तुम्हाला पुन्हा एकदा इथे दाखवते. पारीवरती 2 चमचे स्टफिंग ठेवायचं. पहिलं टोक जे आहे ते आतमध्ये प्रेस करायचं, नंतर आजूबाजूला दोन्ही बाजूने छान अशा प्लेट पाडायच्या. त्या प्लेट एकमेकाला चिकटवून पुढे ढकलायच्या. बघा, अगदी सोप्या पद्धतीने गाड्यावर ज्या पद्धतीचे मोमोज मिळतात त्याच पद्धतीचा शेप इथे मी तुम्हाला करून दाखवला आहे. मोमोजला शेप देणे खूप सोपं आहे. एक वेळ नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचे परफेक्ट मोमोजचे शेप नक्की जमतील. अशाच पद्धतीने इथे काही मी मोमोज तयार करून घेतले आहेत. आता या मोमोजला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपले सगळे जे मोमोज आहेत ते छान मऊ असे होतात. तर वरतून थोडंसं तेल लावून घेतलं. आता हे मोमोज आपण वाफवून घेणार आहोत. मोमोज वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं. तुमच्याकडे असं भांडं नसेल तर कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही चाळणी ठेवू शकता. खाली पाणी गरम करून घेतलेलं आहे. झाकण ठेवून हाय फ्लेमवर एक 10 ते 12 मिनिटे मोमोज वाफवून घ्यायचे. हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनिटे मोमोज वाफवून घेतले. तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले मोमोज इथे झालेले आहेत. गरमागरम मोमोज सर्व करून घ्यायचे, सोबतच मस्त चटपटीत अशी मोमोजची चटणी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी मोमोज नक्की ट्राय करा. कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. वरतून थोडीशी चिली फ्लेक्स आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे. हे मोमोज चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतात आणि सोबत पौष्टिक सुद्धा आहेत. आता मुलांनी दररोज जरी मोमोज खाण्याचा हट्ट केला तरी काहीच हरकत नाही. तर तुम्हाला आजची ही मोमोजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.